पायऱ्या चढून जायचं, पण आम्ही पायऱ्याच्या रस्त्याने जाणार आहे कारण की ट्रेकिंगसाठी सवय नाही आम्हाला ट्रेकिंग करायची. सो हे माझं वन ऑफ सेकंड ट्रेक असणार आहे. तू बघू शकता किती सुंदर आहे इथे. आता तरी ऊन आहे, पण वेदर फोरकास्टमध्ये बघितलं की 12 वाजता पाऊस पडू शकतो इकडे. सो रेनकोट वगैरे तर आणलं आहे आम्ही. हे माझे फ्रेंड्स आहेत सगळे. चिखल खूप आहे ना ग इकडे. आम्ही इकडून पायऱ्याच्या रस्त्याने जाणार आहे कारण की ते ट्रेक खूप टफ आहे आणि उंच पण दिसत आहे पाय. मी तर इथंच थकून गेली आहे. काही प्लॅन ठरलं नव्हतं, अचानक आमचा प्लॅन ठरला आणि मी तर खूप थकली आहे. आता इथून पायऱ्यावरून चालायचं आहे. माहीत नाही किती चढू शकणार आहे मी. आम्ही ना पाणी बॉटल घ्यायला थांबलेलो आहे. हे बघा, हे पायऱ्याचा रस्ता आहे. हे कोणती जागा आहे मला माहित नाही. मे बी हे पीक आहे याचं. अजून याच्या पुढे पण आहे, पण मला हे बघा किती छान व्ह्यू दिसतंय. हे लोक पण बसलेले आहेत खूप सारे. हवा पण छान चालू आहे. गाडी किती खूप हवा चालू. आवाज पण वेगवेगळे नाही. अजून आम्हाला एवढं चढत राहायचंय. काय डॉग दिसतंय तुम्हाला? दिसतंय पायऱ्या दिसत नसेल तर हे अजून वरती जायचंय. आणि इथून अर्धा रस्ता आहे, जेवढं तुम्ही बघितलं ना. अजून वरती जाऊन रोडचा रस्ता असणार आहे. आणि वरती एक घोरडे महादेवाचं एक मंदिर आहे. सो वरती जाऊनच कळेल. आज पाऊस का पडत नाहीये माहिती नाही. आज ब्लॉग मध्ये म्हणत मी नाही येणार ट्रेकिंगला. नंतर मी ट्रेकिंगसाठी नाही बनली आहे. जे लोक ब्लिंकेट करतात ना, ते आपणच लोक आहे. एक गोष्ट आहे, इथला व्ह्यू छान आहे. अजून किती चढायचं मला नाही माहिती. मी तर डेस्टिनेशन लवकर येईल म्हणून चढत आहे. खूप स्टेप्स चढते मी. अजून किती दूर आहे कोणाला माहिती आहे का? घोरडेश्वरचं 1 तास म्हणलं होतं आणि थांबत थांबत आम्हाला 2-3 तास लागत आहेत. पण व्ह्यू खूप मस्त आहे. मला वाटलं नव्हतं मी रेनी सीझनमध्ये बाहेर निघेल, कारण की आय एम नॉट अ ट्रेकर पर्सन, बट हेल्थसाठी करावं लागतं. आणि सॅटर्डे संडेला मोस्टली माझ्या फ्रेंड्सला सुट्टी असते. फायनली इथे थोडीशी सावली मंदिरसारखं काही दिसत आहे, आलेलं असेल. बघू पोचलो की नाही आपण. असलेलं असतं जर पाऊस पडत असला असतं, पण आता इथे लोक ट्रेकिंग करतात. मे बी रोड इथून आहे जायचा. लेट्स गो. लोक किती छान फोटोशूट करतायत, तुम्ही बघू शकता. थोडं पाणी पडतंय. मी पडणार. स्टेप्स पण दिसत नाहीये. व्लॉगिंग करणं खूप टफ आहे गाईज. एकदम मस्त फायनली गाईज पोहोचल्यावर मंदिर दिसतंय. मे बी तेच आहे का नाही, माझ्या फ्रेंड्सला विचारायला लागेल. मी थोडी पुढे निघून आली आहे. सो बघू. माझ्या फ्रेंडने बोललं होतं की केव्हमध्ये मंदिर आहे म्हणून. इथे मे बी हनुमानाचं आहे आणि आतमध्ये महादेवाचं पिंड असेल. इकडे मंदिरात पोचलो. तर महादेवाचं मंदिर आहे आणि खूप अंधार आहे. तुम्हाला दिसत आहे की मला माहीत नाही. आपण पाय पडू, दर्शन करूया. मंदिरचं पीक आहे आणि आतमध्ये ना महादेवाचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे, तुम्हाला बघायला दिसेल. आणि इथे खूप सुंदर व्ह्यू पण आहे. पुण्यामध्ये ना असे जागा खूप कॉमन आहेत की हाँ दिखा लो, ये भी देख लो गाइस. हमारे साथ छोटे बच्चे आए वाले, तो वो खेलते कैसे वो भी देख लो गाइस. हमें भी दिखा दो क्या? ये मेरे फ्रेंड्स हैं और इनके साथ मैं नहीं हूँ. ये हमारी पार्टी हो रही है. अजून ह्याच्या पुढे वरती चढायचं की नाही मला माहित नाहीये. गाईज माझी ट्रेकिंग इथंच झाली, अजून नाही चढणार आहे. इथे वरती पहाड आहे, इथे माझे फ्रेंड्स चढणार आहे. मम्मी मी चढत नाहीये गाईज. मी मम्मीला न सांगता आले. असं माझे रिलेटिव्ह बघत असेल, विचार करत असेल ना, तर मी मम्मीला सांगितलंय. मम्मीला जाऊन फोन करायची गरज नाही की साक्षी तुम्हाला न सांगता आली नाही ना म्हणून. ओके. आम्ही ना ट्रेक करून खाली आलोय आणि आम्ही आता दुसऱ्या ट्रेक वर जाणार आहे. त्याचं नाव काय ग? नाव काय? वो ट्रेक का नाम क्या है दूसरे वाले?
ओके. चौराई आम्ही चौराई देवीच्या ट्रेकला जाणार आहे आणि आम्ही ते आता चहा प्यायला आलोय. थोडी बारिश आई यार. आम्ही आता स्नॅक्स घेतले आणि चहा ऑर्डर केलं आणि आम्ही जेवण संध्याकाळी करणार आहे. सगळं आणखीन एक ट्रेक झालं. ट्रेक केल्यावर मोठे होतं ना, म्हणून जेवण नाही जाणार आम्हाला. सो आम्ही संध्याकाळी एवढं सुंदर वेदर मध्ये स्पेशल चहा, अद्रकचा. आणि हे बघा पाऊस पण पडतो इथे. पुण्यामध्ये लोक ह्यासाठीच तर येतात, हेच एन्जॉय करायला. लेट्स एन्जॉय. आता ना आम्ही एक दुसऱ्या ट्रेकच्या बेसवर आहे. आता इथून चढत जायचं आहे. कसं असणार आहे माहीत नाही आहे. इथून थोडंफार इझी वाटतंय. मोठे एजेड लोक पण चालत जातात. मला पण चालता यावं इथे. फक्त सेकंड ट्रेक पण कम्प्लीट झाला. देवीचं एक मंदिर आहे इकडे, तर तुम्हाला मी दाखवते वरती. इथे इथल्या ग्रामदेवीचं मंदिर आहे, चौराई माताचं. तुम्हाला घंट्यांचा आवाज येत असेल मंदिराच्या. मी आरती चालू आहे. 5-10 मिनिटात आपण पोहोचून जाऊ मंदिरामध्ये. इथून तुम्हाला मंदिर दिसत आहे की नाही माहीत नाही. फायनली दुसरं ट्रेक पण पूर्ण झालं. मला वाटलं नव्हतं मी एवढी ट्रेकिंग करू शकेल. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कधीच ट्रेकिंगला नाही जात. माझे फ्रेंड्स हे ब्लॉग बघत असेल तर. मी आज एका दिवसात 2 ट्रेक कंप्लीट केले. इथं मंदिर आहे, खूप सुंदर जागेवर आहे. इथे लोक पण खूप सारे आहेत. देवीच्या दर्शनासाठी येत आहेत, ट्रेकिंगसाठी येत आहेत, फॅमिली आउटिंगसाठी येत आहेत. इथून तुम्हाला मंदिर दिसत आहे का? हां, खूप सुंदर मंदिर आहे. मे बी खूपच छान व्ह्यू आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. तुम्ही पाहिलंच असणार आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडले असेल लाईक करा, कारण आता माझ्या बॅटरीमध्ये माझ्या फोनमध्ये तेवढी चार्जिंग नाही आहे. सो इथेच मी ब्लॉग एंड करते. बाय.